देशमुख शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहातर्फे आयोजित आदिमाया आदिशक्ती या सदरात आपल्याकडे आज ज्ञानेश्वरीत पारंगत असलेले अकोला येथील ॲडव्होकेट सदाशिव इंगळे दादा, जे व्यवसायाने जिल्हा व सत्र न्यायालय अकोला येथे वकील आहेत. शरददादांना 4 ऑगस्ट 2008 रोजी परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांचा अनुग्रह लाभला आहे. तू तुझ्या शब्दात ज्ञानेश्वरी सांग, अशी मौखिक आज्ञा दादांना झाली आहे. डॉक्टर काकांच्या अनुग्रह सामर्थ्याने दादांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओव्यांचा भावदर्शन करणारी ओवी बोलकी करण्याकरता चित्रे व त्याचे विश्लेषण असलेली ज्ञानेश्वरी साधकांकरता उपलब्ध केली आहे. मागील 18 वर्षांपासून निवासस्थानी माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन दादा करतात. त्यामध्ये उपनिषदांवर प्रवचने व कीर्तन, ज्ञानेश्वरी ग्रंथांचे संपूर्ण पारायण होते व महाप्रसादाचा लाभ भक्तांना होतो. अकोला शहरातील परिसरात मलकापूर, शास्त्रीनगर इत्यादी भागांमध्ये ज्ञानेश्वरीचे व डॉक्टर काकांच्या इतर शास्त्र ग्रंथांचे अभ्यास वर्ग, तसेच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व भांबेरी येथे अभ्यास वर्ग दादांकडून घेतले जातात. असे ज्ञानेश्वरीत पारंगत असलेले वक्ते आपल्याला आज लाभले, हे आपले भाग्यच आहे. आपल्याशी ते संत मदलसा या विषयावर संवाद साधणार आहेत. आराधना समूहातर्फे मी शरददादांचे स्वागत करते व दादांना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्य राशी, नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. नमो विशदबोध विदग्धा, विद्या रवींद्र प्रबोधा, परा प्रमेय प्रमदा विलाशिया. माऊली ज्ञानोबराय नेवासे येथे पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचं निरूपण करायला बसलेले आहेत. श्रोत्यांमध्ये त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत आणि माऊली ज्ञानोबराय त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांचं स्तवन करतात आणि त्यांना नमस्कार करतात. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका उर्फ, ज्यांना आम्ही डॉक्टर काका म्हणतो, श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख मुरगुड येथील, त्यांना मी नमस्कार करतो. आणि त्यांचं स्तवन करण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी 10व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 1 ते 10 पर्यंत ज्या ओव्या ज्ञानोबरायांनी वापरल्या त्यापैकी 2 ओव्यांचा उल्लेख करतो, ज्ञानोबरांचे शब्द उसने घेतो आणि माझे सद्गुरू श्री डॉक्टर काका यांना ते स्तवन लावण्याचा प्रयत्न करतो. माऊली ज्ञानोबराय सद्गुरूंचा निर्देश करतात, नमो विशद बोध विदग्धा. नमो नमन करतात, विशद बोध विदग्धा, निसंदिग्ध बोध करण्याशी चतुर असलेले सद्गुरू राया, मी तुम्हाला नमस्कार करतो. विद्या रवींद्र प्रबोधा, विद्या ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास करणारे सद्गुरू राया, मी तुम्हाला नमस्कार करतो. परा प्रमेय प्रमदा विलाशिया, परावाणीलाही विषय न होणाऱ्या स्वरूप स्थितीरूपी सुंदर युतीशी विलास करणाऱ्या अशा श्री गुरुराया तुम्हाला नमस्कार करतो. हे माऊली ज्ञानोबरायांचे शब्द माझ्या सद्गुरूंच्या स्तवनात करता लावतो आणि पुन्हा त्यांना नमस्कार करतो. माऊली पुढे बोलतात, नमो संसारतम सूर्या, या संसार रूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या,
सद्गुराया तुम्हाला नमस्कार असो. अपरिमित परमवीर्या, ज्यांचं सामर्थ्य अमर्याद आहे, श्रेष्ठ आहे, त्या गुरुदेवांना ज्ञानोबराय नमस्कार करतात. त्या माऊलींचे शब्द घेऊन मी सद्गुरूंना नमस्कार करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबराय म्हणतात की सद्गुरूचं खऱ्या अर्थाने तर स्तवन, त्यांची स्तुती होऊ शकत नाही. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांना हे सगळं माहीत असताना ज्ञानोबरायची वाणी श्री निवृत्तीनाथ महाराजांचं स्तवन करण्याविषयी काही थांबत नाहीत. आणि म्हणून मी सुद्धा सद्गुरूंचं स्तवन करतो, त्यांना नमस्कार करतो. डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आदरणीय सदस्यांना मी या प्रवचन सेवेपूर्वी सर्वांना नमस्कार करतो. त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर ऋताताई देशमुख, आपण सर्व भाग्यवंत श्रोते सज्जन यांना सुद्धा नमस्कार करतो. आणि डॉक्टर प्रभाकर देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित आदिमाया आदिशक्ती या सदरा अंतर्गत संत मदालसा यांचं चरित्र, त्यांचं ज्ञानोबरायांनी केलेलं वर्णन याविषयी आपण दिलेल्या वेळीत थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. मी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण जे आपण इथं प्रवचन सेवा ऐकायला बसलेले आहात, सगळ्या भागवंतांना मी पुन्हा नमस्कार करतो आणि प्रवचन सेवेला आरंभ करतो. माऊली ज्ञानोबरायांनी मदालशीचे अभंग लिहिलेले आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये हे अभंग माऊलींच्या मुखारविंदातून प्रगट झाल्याने अत्यंत आवडीने, भक्तीने आणि श्रद्धेने सर्वजण ते गातात, त्याचं चिंतनही करतात. आता या मदालशीच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं वैशिष्ट्य नंबर 1 जर सांगायचं मला झालं तर माझ्या दृष्टीने हेच आहे की ज्ञानोबरायांच्या मुखारविंदातून ते प्रगट झालेले आहेत. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण असं आहे की माऊलींच्या मुखातून जे जे प्रगट होते ते काही साधं नाही. माऊलींच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते शब्द दिसतात, पण आहे उघडं ब्रह्म. कारण ब्रह्मानेच शब्दाचा अंगरखा घातला आहे आणि ब्रह्मच, उघडं ब्रह्म शब्द रूपाने आपल्या समोर आलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन सुद्धा करतात. माऊली म्हणतात, माझे ज्ञानेश्वरीमधील शब्द समजू नका, दिसतात शब्द पण आहे उघडं ब्रह्म. माऊली म्हणतात, आहाच बोलाची वालीप फेडीजे. आहाच म्हणजे हलकेच, बोलाची म्हणजे माझ्या शब्दांची, मी जे बोललो त्याची. वालीप, वालीप शब्दाचा अर्थ आहे टरफल. आहाच बोलाची वालीप फेडीजे. मग नंतर माझे जे शब्द आहेत त्याचे हलकेच त्याचं वरचं शब्दाचं टरफल काढा. आहाच बोलाची वालीप फेडीजे, मग ब्रह्माची अंगा घडीजे, मग सुखे सुरवाडीजे सुखाची माझी. म्हणजे सुखाने, सुखातच रममान व्हा. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला निर्देश करतात आणि आपल्याला सांगतात, अवधान ऐकले दिजे, मग मला अवधान द्या, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मसुख. अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञ तर माझे उघळे का. माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी घेतलेली शपथ आहे. परमपूज्य डॉक्टर काका म्हणाले की संतांना अशी शपथ घेण्याचं कारण नाही, मात्र आपण सांसारिक लोकांना शपथ घेतल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्यासमोर शपथ घेतली की माझ्याकडे लक्ष द्या आणि लक्ष जर दिलं तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होईल. या अभंगाचं वैशिष्ट्य सांगताना असं सांगता येईल की माऊलींच्या मुखारविंदातून प्रगट झाले हे महत् भाग्याचं लक्षण आहे.
आपल्या दृष्टीनं महत्भाग्याचं लक्षण हे आहे की आपल्याला मदालशीचे अभंग ज्ञानोबरांचे रचित आपल्याला अभ्यासाला मिळतात, चिंतनाला मिळतात. कारण माऊलींचं मुख काही साधं नाही. कारण माऊलींच्या मुखातून जे जे प्रगट झालं ते किती वर्षाची माऊलींची साधना असावी याचा खुद्द माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करतात. आणि त्यामध्ये माऊली म्हणतात की माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. एक दोन तीन चार वर्ष नव्हे, दोन चार शे वर्ष नव्हे, माझी या सत्यवादाचे तप, सत्य बोलण्याचं तप, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. बहुत कल्प, कल्पचे कल्प ज्ञानोबरायांनी सत्य बोलण्याचं तप केलं. आणि म्हणून माऊलींच्या मुखातून जे जे प्रगट झालं ते सत्य आहे, ते ब्रह्म आहे. आणि म्हणून माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि माऊलींच्या लेखणीतून म्हणा किंवा मुखारविंदातून जे जे प्रगट झालं ते उघड ब्रह्म आहे. आणि म्हणून मदालेशेचे अभंग जे ज्ञानोबरांनी आपल्याला दिले आहे ते उघड ब्रह्म आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये हे ज्ञानोबरांनी सांगितलेलं ना मग प्रमाण आहेत असं म्हणून अत्यंत श्रद्धेनं, भक्तीनं आणि ते गायले जातात. त्याचबरोबर त्याचं चिंतन रूपी प्रवचन सुद्धा होतात. आता माऊली जे आहेत, माऊलींचा आवडता विषय जो आहे ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना असं आढळतं. माऊलीचे आवडते विषय दोन. एक म्हणजे संत स्तुती, म्हणजे सद्गुरु स्तुती म्हणा, आणि दुसरी परमात्मा पांडुरंग. पण परमात्मा पांडुरंग हा आवडता विषय माऊली ज्ञानोबरांचा आहेच. पण त्याचबरोबर प्रकर्षाने जो जाणवतो ज्ञानेश्वरीमध्ये तर सद्गुरूंचं, संतांचं स्तवन हे माऊली ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये करतात. आपण जर गीता पाहिली तर गीतेमध्ये जे नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी स्वतंत्र प्रतिभेनं आणलेलं आहे. माऊली ज्ञानोबराय पैस खांबाला टेकून बसलेले आहेत नेवासे येथे. त्यांच्यासमोर सर्व स्तरातील सर्व श्रोते बसलेले आहेत. काही अधिकारी लोक बसलेले आहेत, काही जाणकार लोक बसलेले आहेत, काही विद्वत्ता प्रचूर लोक बसलेले आहेत, काही शास्त्री पंडित महात्मे बसलेले आहेत, आणि काही लोक असेही बसलेले आहेत की ज्यांना प्रथमतः अध्यात्मशास्त्र ऐकायला मिळत आहे असे स्त्री आणि क्षुद्र सुद्धा बसलेले आहेत. सर्व स्तरातील सर्व श्रोते माऊली ज्ञानोबराय समोर बसलेले आहेत. आणि माऊली हे वर्णन करताना, गीतेवरचं भाष्य करताना माऊली ज्ञानोबराय जिथे गीतेमध्ये विषय नाही तो विषय चिंतनात आणून सद्गुरू निवृत्तीनाथांकडे पाहून संत स्तुती करताना दिसतात. यावरून आपल्या लक्षात येते की माऊलीच्या अंतकरणाचा आवडीचा विषय जो आहे ते संत स्तुती आहे. आणि म्हणूनच माऊली ज्ञानोबरायांनी मदालसा यांच्या संताची स्तुती करण्याकरता ज्ञानोबरायांनी ते अभंग लिहिलेले आहेत. आणि ते तेवढेच ज्ञान प्रचूर असल्यामुळे ज्ञानोबरायांनी खुद्द ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता ज्ञानोबरायांकडे जर आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे गेलो तर असं लक्षात येते की संत स्तवन करताना ज्ञानोबरायांना देश काळाचा विसर पडतो. अत्यंत अंतःकरणात संतांविषयी प्रेम असल्यामुळे ज्ञानोबरायांना हे संतांचं स्तवन संपवूच नये असं वाटतं. आणि कधी कधी असंही ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून दिसतं की निवृत्तीनाथांना तिथं थांबवा. माऊली ज्ञानोबरांना, अरे आता ज्ञानदेवा तू माझी स्तुती थांबव आणि गीतेकडे गीता सांग असं म्हणताना, असं जेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात तेव्हा आता माझ्या सद्गुरूंनी मला गीता सांगण्याचे आदेश केला आणि म्हणून मला अत्यंत आदर आला असं म्हणून ज्ञानोबराय गीतेकडे किंवा ज्ञानेश्वरीकडे वळताना दिसतात. याचा अर्थ असा की माऊली ज्ञानोबरायांचा अंतःकरणाचा आवडीचा विषय हे संत स्तुती आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांनी मदालसा या संतांचं वर्णन करण्यासाठी अत्यंत प्रेमाने अंतःकरणातली आवड म्हणून मदालशीचे अभंग लिहिलेले आहेत आणि ते आपल्याला दिलेले आहेत. संतांची स्तुती करताना माऊली ज्ञानोबरायांना प्रतिभेला वेगळे घुमारे फुटतात. त्यांची भाषा अत्यंत प्रेमाने त्यांच्या मुखातून
वेगळ्या अर्थाने सुंदर सुंदर श्लेष अलंकार घेऊन प्रगट होते. आणि म्हणून माऊलींची जी भाषा आहे ती भाषा आपल्याला गोड लागते नव्हे तर माऊलींचे ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वरी मधले शब्द हे मऊ शब्द आहेत. मऊ म्हणजे काही जेव्हा आपण सत्य बोलतो तेव्हा ते तीक्ष्ण असतं, पण माऊली ज्ञानोबा तीक्ष्ण बोलत नाहीत. माऊली ज्ञानोबरांनी मदालेच्या अभंगामध्ये जेही वर्णन केलं ते सत्य सांगितलं, पण मऊपणे सांगितलं. एखादी गृहिणी असते आणि जी गृहिणी आहे ती पोळ्या करताना जेव्हा कणिक घेते, ती कणिक मळताना खूप मळून मळून तो कणकेचा गोळा करताना आता मऊ पोळ्या पोळ्या होतील अशा पद्धतीने तो गोळा जास्त मऊ करते आणि शेवटी त्या त्या कणकेच्या गोळाला बोटाने लावून स्पर्श करून तो मऊ झाला का याची जाणीव करते. तसं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमधील संतांची स्तुती करताना शब्द हे मऊ वापरलेले आहेत. सत्य भाषेचा वापर ज्ञानोबरांनी केला. मदालसा अभंगाच्या संदर्भात सत्य माऊलींनी त्या अभंगातूनच वर्णन केलं, पण ते तीक्ष्ण नाही. आणि म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात साच आणि मवाळ. साच सत्य, साच आणि मवाळ, पण साच आहे सत्य आहे पण तीक्ष्ण नाही. मवाळ मितले, शब्द माझे कमी आहेत. मितले आणि रसाळ थोडे आहेत पण रसाळ आहेत. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, जणू काही अमृताच्या लाटा असाव्यात असं वर्णन संतांचं ज्ञानोबराय करतात. मदालशीच्या अभंगांमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी त्या संतांचं वर्णन करताना, मदालसा संतांचं वर्णन करताना याच पद्धतीची मातृभाषा वापरलेली आहे. ती पितृभाषा नाही. पितृभाषा थोडी कडक असते, पण माऊली हे अत्यंत मौन करण्याचे आहेत. आणि म्हणून कोणाला हा शब्द हा रुचला पाहिजे, कोणाला रुतायला नको. म्हणून माऊलींची भाषा अत्यंत मऊ या अभंगातून आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण त्या अभंगाचं चिंतन करूया, हे जे माऊली ज्ञानोबराय आहेत तर संतांची स्तुती करताना शब्द अपूर्ण पडणे आणि अंतःकरणात समाधान न होणे, ह्या दोन गोष्टी माऊलींच्या बोलण्यात आणि लिखाणात जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत चिंतन पूर्ण झालं असं ज्ञानोबरायांना वाटतच नाही, असं आपल्या ज्ञानेश्वरून दिसते. मला मुद्दा काय सांगायचा आहे की माऊली ज्ञानोबरांनी या मदालेशीच्या अभंगाचं जे वर्णन केलं ते अत्यंत एका मातृ हृदयाने केलेलं आहे. आणि एका मातृ हृदयातूनच ते ज्ञान प्रगट झालं, जे त्यांच्या मुलांना अंगाई गीताच्या निमित्ताने दिलं. त्याचं वर्णन म्हणजे मदालेशीचे अभंग आहेत. आणि त्यांचंच चरित्राचं चिंतन आपण करूया. संतांचं चरित्र गायन का करावं, संतांचे चरित्र का सांगावं, याची कारण मीमांसा करताना अध्यात्मशास्त्र असं म्हणतं की संतांचं चरित्र सांगणे, त्यांची स्तुती करणे, त्यांचं स्तवन करणे, या निमित्तानं आपल्या अंतःकरणात पुन्हा पुन्हा त्यांचं स्मरण होते आणि हे परमभाग्याचं लक्षण मानलेलं आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांनी मदालशीचे अभंग आपल्याला दिले. आणि आपण सर्वांनी मला मदालशीचे अभंग घ्या अशी आज्ञा केल्यावरून मी जे आता सेवा आपल्यासमोर प्रवचन रूपी सादर करतोय, तर ते या सगळ्या मदालशीच्या अभंगाचं चिंतन आपल्या सर्वांच्या निमित्ताने झालं. आणि मी प्रथमतः आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या निमित्ताने मला मदालशा या संतांचं चरित्र अभ्यास करण्याचा आम्हाला संधी मिळाली. आणि म्हणून पुन्हा आपल्याला मी धन्यवाद देतो आणि मदालशीच्या अभंगाकडे आपण वळूया. ज्ञानोबराय संतांचं वर्णन करताना, त्यांचं कर्तृत्व चिंतन आणि स्वरूप वर्णन करताना माऊली ज्ञानोबराच्या अंतःकरणात ही जाणीव आहे की संतांचं स्वरूप वर्णन काही करता येत नाही, मात्र ज्ञानोबराय ते वर्णन केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यासाठी ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात, जरी प्रज्ञेचिनी अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप कुरु म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. माऊली ज्ञानोबराय बोलतात, प्रज्ञेचिनी अथिलेपणे बुद्धी सामर्थ्यावर
मी जर श्रीगुरूचं सामर्थ्य रूप करू म्हणे, त्यांचं वर्णन करायची जर इच्छा प्रकट केली, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. मोत्याला स्वतःचं सौंदर्य असतं, मोत्याला स्वतःची ओज असते. मोतिया भिंग देणे, त्या मोत्याला जणू काही चांदीचा मुलामा द्यावा, अशी अपराधाची भूमिका ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात येते. तरी ज्ञानोबराय संतांचं स्तवन करण्याचे थांबत नाहीत. पुढे ज्ञानोबराय असं बोलतात का, 15.5 रजतवनी. 15.5 म्हणजे शुद्ध सोनं, रजतवनी म्हणजे आपलं चांदी, रजतवनी म्हणजे पाणी. शुद्ध सोन्याला रजतवनी म्हणजे चांदीचा मुलामा द्यावा, तैशी स्तुतीची बोलणी. तसं त्याप्रमाणे संतांचं स्तवन जेव्हा मी करतो, तेव्हा जणू काही शुद्ध 24 कॅरेटच्या म्हणा, शुद्ध सोन्याला चांदीचा मुलामा जसं द्यावं, त्याप्रमाणे हे वर्णन आहे असं ज्ञानोबरायांना जरी माहीत असलं, तरी संतांचं स्तवन करण्याचं ज्ञानोबराय थांबत नाहीत. याचं मुख्य कारण संतांची स्तुती करण्याचं अंतःकरणात अत्यंत आवड ज्ञानोबरायांची आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांनी मदालयशीचा अभंग आपल्याला दिले. याचं कारण अंतःकरणाची आवड हे आहे. मदालसा जे आहे त्यांचं लौकिक चरित्राकडे जर आपण वळलो, तर लौकिक चरित्र असं सांगतं की मदालसा ही जी संत आहे, हे भारतीय पुराण कथांमध्ये एक विलक्षण आदर्श नायिका मानली गेलेली आहे. विलक्षण आदर्श आहे, ज्ञानी राणी आहे. मदालसाचा उल्लेख मार्कंडेय पुराणात आणि थोडा उल्लेख देवी भागवतातही पुराणात येतो. मदालसा ही ऋषी विश्ववसूंची कन्या आहे. कुठे असंही वर्णन आहे की मेनका अप्सरी आहे आणि राजा ऋतुध्वज यांची ती पत्नी, राजा ऋतुध्वजांशी मदालसांचा विवाह झालेला आहे. आणि लौकिक चरित्र असं सांगतं की मदालसा अत्यंत रूपवान आहे, दिसायला सुंदर आहे, बुद्धिमान आहे, कीर्तिवान आहे आणि शूर संस्कारी धार्मिक कुटुंबातून संस्कारित झालेलं संस्कारित झालेलं आहे आणि त्यानंतर लग्न झालेलं आहे. ती ज्ञानी माताही आहे नव्हे, तर ती योगिनीही आहे असं चरित्रामध्ये आढळतं. मदालसाला स्वरूप ज्ञान झालेलं होतं आणि संसारात राहून संसार मुक्त स्थितीत समत्व बुद्धीने प्राप्त केलेली जी अवस्था आहे, ती अवस्था मदालशीची होती. धर्मशील आणि विवेकी कृतीतून, सत्यवचनातून सदाचार शिकवणारी संत मदालसा आहे. आणि त्या मदालसाला आपण आत्मज्ञानाची गुरुच म्हणा, सद्गुरुच म्हणा. आत्मज्ञानाची सद्गुरु मदालसा जी आहे, ती असंही वर्णन आहे की राजदरबारात येणाऱ्या संतांचं स्वागत करीत असे. अत्यंत आदरभाव संतांच्या प्रती राणी असलेल्या मदालशेजवळ होता. राणी म्हणून प्रशासन करीत असताना गरिबांना मदत करणं, भक्तांना संरक्षण देणं आणि संतांचा गौरव करणं, हे सुद्धा अत्यंत सुंदर कार्य मदालशेचं आलेलं आहे असं चरित्र सांगतं. पुढे चरित्रामध्ये असंही आहे की संत मदालसा हे विवाहबद्ध झाल्यानंतर ऋतुध्वज राजांपासून त्यांना 4 पुत्र आले. त्यांचे नाव आले, जन्माला आले. एक वितक, दुसरा शुत, तिसरा अशित आणि चौथा पुत्र अलर्क. मात्र 3 पुत्र जे आहेत पूर्वीचे, पहिले वितक, शुत आणि अशित, या तिन्ही मुलांना अंगाई गीत गाताना त्यांना झोपाळ्यावर किंवा झोपाळ्यावर असताना तिघांनाही वैराग्याचा बोध देऊन त्यांना संन्यास मार्गाला मदालसेने लावलेला आहे. आणि हे तिन्ही पुत्र जे आहेत संन्यास आश्रमाची दीक्षा घेऊन निघून गेले. आणि म्हणून राजा ऋतुध्वजाने विनंती केली की आता राज्य शासन कोण करेल.
राजाला राजा लागेल आणि तोही धर्मशील राजा हवा. आणि म्हणून मदालसा या राणींनी चौथा जो मुलगा आहे अलर्क यांना राजधर्म शिकवला आणि तो अत्यंत न्यायी राजा होता, असाही चरित्रामध्ये उल्लेख आहे. या तिन्ही पुत्रांना पाळण्यात अंगाई गीत गाताना मदालसेने आत्मबोध त्यांच्या अंतःकरणात रुजविला नव्हे तर तो स्थिर केला. आणि पुत्रांना अंगाई गीत गाऊन अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश केला. आणि तेच अभंग ज्ञानोबरायांनी आपल्या समोर अभ्यासाला, आपल्या चिंतनाला दिलेले आहे. ज्ञानोबरायांनी मदालशीचे अभंग का आपल्याला दिले त्याचं एक कारणही आहे. कारण अद्वैत तत्वज्ञान ज्या उंचीवरून हवं आहे, अद्वैत तत्वज्ञान जे ज्ञानोबरायांना अभिप्रेत आहे, तेच तत्वज्ञान मदालसाने पुत्रांना जे अंगाई गीत गाताना दिलं, ते ज्ञानोबराच्या अंतःकरणाला भावलेलं आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांनी ते अभंग आपल्यासाठी लिहून ठेवले नव्हे तर त्याच्या मुखारविंदातून प्रकट झालेले आहेत. आणि म्हणून या संत मदालसाला आपण आत्मज्ञानाचे गुरु म्हणा, वैराग्य आणि आत्मबोधाचं शिक्षण उपदेश देणारी आई म्हणा, हे काही म्हटलं तर ते काही वावगं होणार नाही. मदालसा आपल्या बाळांना म्हणते आणि सांगते, हे बाळा, अंगाई गीत गाताना तू जन्मरहित आहेस. बाळा, तू नामरहित आहेस. बाळा, तू शुद्ध आत्मस्वरूप आहेस. बाळा, तू कोणत्या वर्णाचा नाहीस. बाळा, तू कोण्या आश्रमाचा नाहीस. तू निर्लेप चैतन्य स्वरूप आहेस. असा बोध अंगाई गीताने ऐकून तिन्ही मुले संन्यास आश्रम मातू स्वीकारून राज्य सोडून प्रस्थान केलं त्यांनी. आणि आत्मबोध झाल्यामुळे ते मुक्तीच्या अवस्थेकडे वाटचाल करायला निघून गेले. आता हे संतांचं वर्णन का ज्ञानोबराय करतात, की ज्ञानोबरांना संतांचं स्तवन करणं फार आवडते. हे वर्णन आपण पाहिलं. ज्ञानोबराय त्या संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेखही करतात. ज्ञानोबराय बोलतात, आत्मज्ञाने चोखडी संत माझी रुपडी. ही जी ओवी आहे ते भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय प्रकट करतात. आत्मज्ञाने चोखडी, चोखट आणि ओखट हे बोली भाषेतले दोन शब्द आहेत. चोखट म्हणजे शुद्ध आणि ओखट म्हणजे अशुद्ध. ज्ञानोबराय बोलतात, आत्मज्ञाने चोखटी, चोखडी, चोखड म्हणजे शुद्ध, संत माझी जे रुपडी, ते तर दृष्टीत पडो आवडी कामिनी तशी. जे आत्मज्ञानाने चोखट आहेत, शुद्ध आहेत, ते संत माझे रूप आहेत, असे भगवंताच्या मुखातून ज्ञानोबराय प्रगट करतात. आणि पुढे म्हणतात, तेच दृष्टी पडो पण कशी आवडी. त्या संतांच्या चरणावर आवडीने तुमची नजर पडो, पण कशी नजर पडो, कामिनी जैशी. ज्ञानोबरांनी इथं संतांच्या चरणावर जो आपला कटाक्ष आहे तो कामिनीचा वापरला. ज्याप्रमाणे एखादा कामुक व्यक्ती एखाद्या त्याची नजर तरुण स्त्रीवर ज्याप्रमाणे अचल राहते, ती अचलता ज्ञानोबरायांनी अत्यंत आपल्याला सूक्ष्मतेने सांगितली, की संतांच्या चरणावर कामिनीवर ज्याप्रमाणे कामुकाची नजर पडते, त्याप्रमाणे ती जी अचल असते ती ढळत नाही, तशी संतांच्या चरणावर तुमची दृष्टी पडू द्या, कारण ते माझे रूप आहे. आणि याच कारणाने ज्ञानोबरायांनी आपल्याला मदालशीचे अभंग आपल्याला दिले, कारण ते परमेश्वराचं रूप आहे असं ज्ञानोबरायांना म्हणायचं आहे. जे आपल्याला दिले त्याचा थोडा चिंतन करताना असंही दिसतं, की संसारात राहून संसार जसा आहे तसाच करा, पण संसार करताना अलिप्त राहण्याचा बोध मदालशीने मुलांना दिलेला आहे. आणि पर्यायाने आपल्याला सर्वांना दिलेला आहे, की ज्ञानोबराय सुद्धा तोच उपदेश आपल्याला हरिपाठात करतात. ज्ञानोबराय बोलतात, असोनी संसारी, असा संसार सोडू नका. जिवे वेगू करी, जिवेला, तुमच्या जिवेला वेग द्या, पण कशाचा, की अनंत वाचाळ असं बडबड नका करू. तुम्ही काय करा, तर हरिनामाचा वेग द्या. हाच
जो ज्ञानोबरांना जे सांगायचं आहे ते मदालसीने त्या अभंगात सांगितलं, म्हणून ज्ञानोबरांना ते अंतःकरणाला आवडलेलं आहे आणि म्हणून ज्ञानोबरांनी त्याचा उल्लेख करून आपल्या समोर ते सादर केलेलं आहे. मदालसीचे अभंग आपल्याला हेही दाखवतात की स्त्रीचं सौंदर्य हे केवळ रूपापुरतं मर्यादित नाही. स्त्रीचं सौंदर्य त्याचे प्रगटीकरण करताना ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान आणि आत्मबोध या रूपाने सौंदर्य स्त्री प्रगट करू शकते आणि मातृत्वाचा उपदेश देऊ शकते, हे दाखवणारी रचना जी आहे त्या मदालसीचे अभंग आपल्या समोर आहेत. मदालसा जे आहे ते लहान मुलांना पाळण्या झोपवताना अंगाई गीत ऐवजी आत्मज्ञानाचा उपदेश करते आणि त्यांना तिन्ही मुलांना लौकिक निद्रा न देता आत्मज्ञानाची पहाट उजाळून देते. तिन्ही मुलांना जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की मदालसीने अंगाई गीतामध्ये तिन्ही मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीत गायलेलं नाही. अंगाई गीत हे मुलांना शांत झोप लागण्यासारखी साठी असते, पण इथं जरा उलट आहे. ज्ञानोबा म्हणतात की ते अंगाई गीत नसून आत्मज्ञानाची पहाट दाखवणारं जे गीत आहे ते मदालसीचे अभंग आहेत. माऊली सुद्धा त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये करतात. तैसी गुरुकृपा उखा उजळली, काय शब्द आहे ना माऊलींचा. त्या शब्दांवर कितीही प्रेम करा, ते शब्द आपल्याला तितके सुंदर भासतात. ज्ञानोबा तैसी गुरुकृपा उखा, उखा म्हणजे शब्दाचा उषक कालाला माऊलींनी फार सुंदर गोंड शब्द वापरला, उखा. तैसी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपत पडली. ज्ञानाचं ऊन पडलं, पण कोणतं ऊन? कडक नव्हे, जे आपल्याला ताप देते ते ऊन नव्हे, ओतपोत. ज्ञानोबा म्हणतात कोवळं ऊन पडलं. गुरुकृपा उखा उजळली, गुरूंच्या कृपेचा उषक्काल झाला, ज्ञानाचं कोवळं ऊन पडलं आणि मग काय झालं? साम्याची दिठी उघडली तयाची दिठी. साम्य, त्याला हा माझा, हा परका, हा माझा देह अशी कोणतीही अवस्था राहिली नाही. साम्याची दिठी उघडली तयाची दिठी. आणि ज्ञानोबा या ओळीमध्ये दिठी शब्द वापरतात. दृष्टी हा शब्द आहे, पण दृष्टी असं उच्चार करताना हा शब्द कडक आहे आणि म्हणून माऊलींनी मऊ शब्द वापरला. दृष्टी शब्द न वापरता दिठी. दिठी वेदली कवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे, तैसे माते स्वरूपे निर्मळे देखशी. दृष्टी वेदली कवळे ते चांदण्या ते म्हणे पिवळे, तैसे माते स्वरूपे निर्मळे देखशी दोष. ज्ञानोबा बोलतात, लोक मला विपरीत बुद्धीने पाहतात. ज्याप्रमाणे एखाद्यांना कावीळ रोग झाल्यानंतर त्याला चंद्र सुद्धा जो स्वच्छ असा प्रकाश देतो तो त्याला पिवळा भासतो. हा भासतो हा दोष चंद्राचा नसून तिच्या दृष्टीचा आहे. त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा आहे ते सांगतात. ते अभंगातून सुद्धा दिसते की शुद्ध ज्ञान मदालसींनी अंगाई गीतेच्या रूपाने मुलांना दिलं आणि तेच अभंग माऊली ज्ञानोबरांनी आपल्या समोर दिलेले आहे. आता माऊली ज्ञानोबरांनी खर तर मदालसीचे अभंग लिहून मदालसा संतांचा तो गौरवच केलेला आहे. काय भाग्य असावं मदालसीचं की खुद्द ज्ञानोबरांनी ते अभंग लिहावे. काय किती मोठं भाग्य. आपल्या भाग्याची आपण गोष्ट करताना आपण नेहमी सद्गुरूंचं स्मरण करतो. आपण आपण स्मरण करता माझे माझे सद्गुरू, माझे गुरु असे करतो. पण कधीतरी आपल्या सद्गुरूने आपलं स्मरण केलं असं जर कोणी सांगितलं की परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका तुमची आठवण काढत होते, तेव्हा आपल्याला परम भाग्याचं लक्षण मानावं लागते की आपले सद्गुरू आपली आठवण काढतात. तसंच काहीच इथंही झालं. मदालसा जी आहे त्यांचं स्मरण ज्ञानोबरांना व्हावं. किती मोठी संत आहेत मदालसा की खुद्द ज्ञानोबरांनी त्याची दखल घेतात आणि मदालसीचे अभंग आपल्यासाठी देतात. हो, ज्या ज्ञानोबरांनी 9000 ओव्यांचा ग्रंथ 700 श्लोकांवर आपल्याला दिला, ज्या ज्ञानोबरांनी आपल्याला चांगदेवांना जो बोध दिला तोही आपल्या समोर दिला, सर्वसामान्यांसाठी हरिपाठ दिला, अभंगाची विपुल रचना ज्ञानोबरांनी केली. हो, ज्ञानोबरांनी काय नाही दिलं आपल्याला, तरी सुद्धा ज्ञानोबरांना असं वाटलं
की मदालसाचे अभंग आपण यांना द्यावे. याचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबराय संतांवर खूप प्रेम करतात आणि ज्ञानोबरांच्या अंतःकरणाला भावलेले ते अभंग आहेत. आणि म्हणूनच ज्ञानोबरांनी त्या अभंगाच्या रचना आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने त्या अभंगाचं आपण चिंतन करतोय, आपण भाग्यवान आहोत. त्या मदालशीचे अभंग आपल्याला आपल्या समोर आहे, हे आपलं परम भाग्य. मी असं थोडं विनोदाने बोलतो की आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण ज्ञानेश्वरीचा जन्म झाल्यानंतर आपण जन्माला आलो म्हणून. ते भाग्यवान लोक नाहीत की जे लोक ज्ञानेश्वरीच्या जन्मापूर्वी जन्माला आले आणि गेले, त्यांना ज्ञानेश्वरी हे मिळालीच नाही. दुसरं परम भाग्याचं लक्षण असं की या संतांच्या रचना म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, हे आपल्याला दुसरं भाग्याचं लक्षण असं की आपण मराठी भाषिक आहोत. आणि मराठी भाषिक असल्यामुळे आपल्याला ते ज्ञानोबारायांनी मराठीत आपल्याला ती ज्ञानेश्वरी दिली, प्राकृत भाषेत दिली. आणि हे आपल्याला केलेला उपकारच आहे. ज्ञानोबा त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये करतात. तिरे संस्कृताची गहने तोडून या शब्द सोपाने, रचिली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. माझ्या निवृत्तीनाथांनी काय केलं? तिरे संस्कृताची गहने, संस्कृताचे गहन तीर होते आणि त्यातून ज्ञानाचं अमृत, ज्ञानाची नदी ही जात होती. ते तीरापर्यंत जाता येत नव्हतं. तोडून या शब्द सोपाने, ते तोडून टाकले माझ्या श्री गुरूंनी आणि त्याच्या पायऱ्या केल्या शब्द सोपाने. आणि रचली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवे. म्हणजे ज्ञानेश्वरी हे धर्माचं निधान आहे. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरीचा धर्मनिधान म्हणा. ज्या ज्ञानोबरांनी धर्माचं निधान प्रकट केलं ते ज्ञानोबराय अंगाई गीत मदालेशीचे आपल्या समोर देतात. ते अत्यंत अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश ज्ञानोबरांना भावलेला आहे, म्हणून आपल्यासमोर ज्ञानोबरांनी तो प्रकट केलेला आहे. हे आपल्याला त्या चरित्रातून नक्की दिसते. त्या सर्व कारणामुळे आपण या मदालसा जी संत आहे त्यांना आत्मज्ञान माता म्हणा. आणि असं म्हटलं तर ते काही चुकीचं होणार नाही. आणि म्हणून अंगाई मदालेशीचे अंगाई गीत म्हणजे अद्वैत तत्वज्ञानच. आणि म्हणूनच ज्ञानोबाने ते स्वीकारलं आणि आपल्याला दिलेले आहे. संत मदालसा अशी एक माता आहे की ज्या ज्ञानी स्त्रीने मुलांना सांसारिक महत्वाऐवजी मुलांना आत्मज्ञान दिलं. मदालशीचे अभंग आहेत हे अंगाई गीत जे आहे त्यांना मदालसा उपनिषदच म्हणा. कारण उपनिषद काय करतं? आपल्याला अज्ञानाच्या पकडी ज्या आहेत त्या अज्ञानाच्या पकडी आपल्या अंतःकरणातल्या त्या सैल करते. नेमकं तेच ज्ञानोबराय बोलतात की मदालशीचे अभंग आपल्या अज्ञानाच्या गाठी विरून जातात, त्याच्या पकडी सैल करतात. आणि म्हणून मदालशीचे अभंग हे उपनिषदच आहे असंही म्हटलं तर काही हरकत नाही. मदालसा अंगाई गीत गाताना मुलांना आत्मज्ञानाची जागृती देते, त्यांना झोपवत नाही, आत्मज्ञानाची जागृती देते. बाळा तू देह नाहीस, बाळा हा देह तुझा नाही, बाळा तू शुद्ध चैतन्य स्वरूप आहेस, बाळा तुला जन्म नाही, बाळा तुला मृत्यू नाही. तुला मृत्यू का नाही बाळा? कारण तुला जन्म नाही. तुला बंधन नाही बाळा, तुला कोणता आधार नाही. तू अजन्म आहेस, नित्य आहेस. बाळा तू पवित्र आहेस. तू बाळा नित्य ज्ञान स्वरूप आहेस आणि तू मुक्त आहेस. मदालसा असा उपदेश आपल्या मुलांना अंगाई गीत गाताना करते. मदालसा पुढे असं म्हणतात की ज्या तत्वाला एकदा जाणलं की पुन्हा जाणण्याची गरज काही जाणण्याची गरज भासत नाही, त्या परमात्म्यास परम तत्वास तू स्मरण कर आणि तरुण जा. पुढे मदालसा आपल्या बाळांना हेही सांगते अंगाई गीत गाताना की मुनी ज्ञानी सर्व कर्म करून मुक्ती मिळवतात. आपल्या वाट्यास आलेलं कर्म करतात, स्वधर्माचं आचरण करतात, ती मुक्ती मिळवून संसारात राहा आणि संसारात राहून ती मुक्ती मिळवा. ज्ञानोबरांनी याचा फार सुंदर विचार ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल
की ज्ञानोबराय काय बोलतात हे प्रवचनात जरा जास्तच येते, पण ज्ञानोबराय माझा आवडता विषय जो आहे तो ज्ञानेश्वरी असल्यामुळे कोणताही अध्यात्मशास्त्राचे विषय माऊली ज्ञानोबरायाशिवाय पूर्णच होत नाही. आणि कारण ती माझ्या अंतःकरणाची आवडही आहे. आणि ती सद्गुरूंनी मला सांगितली की तुझ्या शब्दात ज्ञानेश्वरी लोकांना सांग. आणि तेव्हापासून त्यांच्याच कृपेने ज्ञानेश्वरीच्या ओव्या मुखात यायला प्रारंभ झालेला आहे. हे सद्गुरूंचं सामर्थ्य आहे. जो ज्ञानेश्वरीच्या जो ज्ञानेश्वरी सांगतो तो कधी मोठा नसतो. त्यांचे सद्गुरूंची कृपा ही सर्व कार्य करत असते. माऊली ज्ञानोबराय कर्मासंदर्भात फार सुंदर आपल्यासमोर ओवी ठेवतात. माऊली बोलतात, तीर्थे बाह्य मळूक शाळे. ज्ञानेश्वरीमध्ये एक उकार जास्त आली. बाह्य मळ शब्द आहे, शरीरावरचा मळ. पण ज्ञानोबा इथं बोलतात बाह्य मळू. कृपावंत करुणा करू, बाप रुक्मा देवी वरू. रू रू एक आकार उकार जास्त आलेली आहे, कारण या उकाराने ज्ञानोबरांनी तो शब्द जास्त आस्वाद्य केला, मऊ केलेला आहे. ज्ञानोबर इथे बोलतात, तीर्थे बाह्य मळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. अभ्यंतर शब्दाचा अर्थ आहे अंतःकरण. तीर्थे बाह्य मुळूक शाळे, तीर्थानं बाह्य मलाचं क्षालन होते. कदाचित शरीर स्वच्छ होईल तीर्थामध्ये गेल्यानंतर, पण कर्मानं अंतःकरण शुद्ध होते. कर्मे अभ्यंतर म्हणजे अंतःकरण उजळे. आणि म्हणून अंतःकरण शुद्धीचं जर कोणतं साधन असेल तर स्वधर्मचं आचरण, आपल्या वाट्यास आलेलं कर्म करणे. ज्ञानोबांनी फार मोठा सिद्धांत सांगितला. तो सिद्धांत मदालसा आपल्या मुलांना अंगाई गीत गाताना सांगते. तीर्थे बाह्य मळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे. एवं तीर्थे जाणं निर्मळे, सत्कर्मेची. सत्कर्म हेच तीर्थ आहे. काय सुंदर व्याख्या ज्ञानोबांनी केली. आपल्याला असं वाटतं की तीर्थात गेलं की आपल्याला शुद्ध होऊन जाऊ, पण ज्ञानोबा म्हणतात नाही, ते बाह्य मलाचं क्षालन होईल, पण कर्मे अभ्यंतर उजळे. कर्मे जाणं निर्मळे, सत्कर्मेची. कर्म हेच सत्कर्म हेच तीर्थ आहे. ज्ञानोबा पुढे बोलतात, निष्ठा केले कर्म. आपण निष्ठेनं केलं कर्म, ते करुणी, ते झाडी करुणी रजतम. तुम्ही निष्ठेनं केलेल्या कर्मामुळे रज आणि तम अंतकरणाचे झडून जातात. सत्व शुद्धीचे धाम डोळ्या दावी. काय सुंदर ओवी आहे. निष्ठा केले कर्म, ते झाडे करू रजतम. सत्व शुद्धीचे धाम डोळा दावी. सत्वशुद्धीचं, परमात्म प्राप्तीचं, स्वरूप प्राप्तीचं, मोक्ष प्राप्तीचं काय कोणताही शब्द उच्चारा, ते जर धाम डोळ्याने पाहायचं असेल तर वाटास आलेलं कर्म तुम्ही करा, असं ज्ञानोबराय आपल्याला बोलतात. तोच उपदेश अंगाई गीतामध्ये मदालसा करताना दिसते. ज्ञानोबरायांच्या शब्दात रचना वेगळ्या आहेत, मदालयाची जी रचना वेगळ्या दिसती, तत्वज्ञान एक आहे. तत्वज्ञानाचा विचार जर केला तर लक्षात येईल संतांच्या भाषा वेगळ्या. समर्थ रामदास स्वामी आपल्या जवळच्या काळातले, ज्ञानोबराय हे 750 वर्षापूर्वीचे. दोघांच्या रचना वेगळ्या, शब्द माध्यम वेगळं. शब्दांच्या शब्दांच्या रचना वेगळ्या दिसत असल्या, शब्द वेगळे दिसत असले, पण दोन्ही संतांनी जे तत्व सांगितलं त्याबद्दल वाद नाही. एकच तत्वाचा उद्देश समर्थ करतात, एकाच तत्वाचा उद्देश माऊली ज्ञानोबराय करतात. वेगवेगळा असा कोणालाही अनुभव आलेला नाही, कारण दोघांचाही अनुभव एक आहे. ज्ञानोबरायांचा उपदेश जो ज्ञानोबराय करतात तोच मदालसा आपल्या अभंगातून करते. संसार, बंधन, भीती, दुःख ही सगळी देहाशी संबंधित आहेत असा कल्पना तू कर, आणि त्या पलीकडचा शुद्ध चैतन्य स्वरूप बाळा तू आहेस, तू शुद्ध चैतन्य आहेस, असा उपदेश मदालसा अंगाई गीत घालताना बाळाला करते आहे. काय किती उंच प्रतीचा हा आपल्याला बोध याच्यातून प्राप्त होतो. अरे बाळा, तू मुक्त आहेस. अरे बाळा, तुला काही मिळवायचे नाही. मदालसा अंगाई गीता गाताना बाळाला झोपवताना मायेचं वर्णन करताना दिसत नाही.
अद्वैत तत्वज्ञानाचं वर्णन वैराग्य निर्माण होण्यासाठी करते. आणि ज्ञानोबराय बोलतात, हे वैराग्य जे आहे, हे वैराग्य असल्याशिवाय ज्ञान टिकत नाही. ज्ञानोबराय तर फार सुंदर वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय बोलतात, वितरागे सारिका सखा जोडला, जो आगविया भूमिका सवेची चाले. त्या हे वैराग्य जे आहे, त्या संतांचं झोपेत जरी संत असले त्यांचं रक्षण करते. झोपेत सुद्धा स्वप्न माध्यमातून एकही भोग ते वैराग्य भोगू देत नाही. काय वैराग्याची ताकद ज्ञानोबराय सांगतात. वितरागे सारिका सखा जोडीला, जो आगविया भूमिका सवेची चाले. सर्व भूमिका संतांच्या ते वैराग्य चालवते. तोच उपदेश मदालसा हे अभंगातून करतात. माऊलींच्या रचना बघा, आपण रचनेकडे जर गेलो तर दिसते, उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. ज्ञानोबराय बोलतात अभंगात, उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आलाशी कवन्या वाटा मातेच्या गर्भवासा. बाळाला प्रश्न विचारते मदालसा, बाळा तू कुठून आलास, कोणत्या मार्गाने आलास, आईच्या गर्भात जन्माला येण्यासाठी तू कोण होतास, याचा कधी विचार केला का? खरंच तुझं स्वरूप काय आहे? तू शरीर नसून तू आत्मा आहेस. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात देहाचं आणि आत्म्याचं. देह म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे सांगताना माऊली माऊली ज्ञानोबरायची हातोटीच मोठी आहे, फार सुंदर हातोटी आहे. माऊली ज्ञानोबराय सिद्धांत समजण्यासाठी दृष्टांताची योजना करतात. पण माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले दृष्टांत जे आहेत ते विविध शास्त्रातले सिद्धांत आहेत, असंही दिसतं आपल्याला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देहाबद्दलचं वर्णन करताना माऊली बोलतात, देह तर पाचाचे झाले. पंचमहाभूतांचा देह होतो. देह हे पाचाचे झाले, कर्माचे गुन्हे गुंतले, कर्माने बद्ध झाले. भाऊ तसे चाके सुटले जन्मवृत्तीच्या. या देहाला दोन चाकं लावले, एक जन्माचं एक मृत्यूचं. हे विपायी आगी पडे, हा हे म्हणजे देह विपत्तीत आगीत पडलं, हे विपायी आगी पडे तरी भस्म होऊन उडे. त्याचा भस्म होते. आता ती विपत्तीत आगीत पडलं, शरीराचं भस्म झालं. विपायी आगी पडे तरी भस्म होऊन उडे, श्वानावर पड झाले तरी ते विष्ठा. एखाद्या श्वानाने शरीराला खाऊन घेतलं, संपवलं, त्याची विष्ठा होते. माऊली म्हणतात ते आगीतही पडलं तर भस्म होते, श्वानाने खाल्लं त्याची विष्ठा होते. वरील दोन्ही काजा चुके, दोन्ही कारण झाले नाहीत. की श्वानाने खाल्लं नाही, आगीतही पडलं नाही शरीर, तरी तो कृमीचा पुंजा, तो कृमीचाच पुंजा आहे. म्हणून ज्ञानोबराय किती सुंदर, देह पाचाचे झाले, कर्माचे गुन्हे गुंतले, बहुतसे चाकी सुजले जन्म मृत्यूच्या, हे विपायी आगी पडे तरी भस्म होऊन उडे, श्वानावर पड झाले तरी ते विष्ठा. त्या दोन्ही काजा चुके तरी तो कृमीचा पुंजा. हे सगळं देहाचं वर्णन केल्यानंतर माऊली म्हणतात, आत्मा तो येत असा, येथ असा. आत्मा तो कसा आहे, नित्य सदोदित असा. काय सुंदर हाटोटी माऊलींची आहे. हा देह आणि आत्मा, देहाचा आत्म्याचा काही संबंध नाही. तवच उपदेश मदाल असा अभंगात करतात की बाळा ऐक, की देह हा जन्म तुला झाला, हा कर्माचा परिणाम आहे, कर्म शेष आहे. तुझे भोग अद्याप शेष आहेत. आणि म्हणून कर्माच्या सिद्धांतानुसार तुला देह प्राप्त होणं हा सिद्धांतच आहे. आणि म्हणून भोग देण्यासाठी तुला देह प्राप्त झाला, हे तुझ्या लक्षात आलं नाही. आणि म्हणून विवेकाने जागृत हो, झोपू नको. असं अमृत प्राशन मदालसा आपल्या बाळाला देते आहे. नव्हे तर अमृत नव्हे. माऊली ज्ञानोबरायांनी अमृताचंही वर्णन सांगितलं. माऊली म्हणतात ते अमृत, कोणतं अमृत, जे समुद्र मंथनामधून जे काळकुटाचे सदोहर, पहिल्यांदा काळकूट विष निघालं, जे भगवान शंकरांनी प्राशन केलं, आणि नंतर हे अमृत निघालं. सदोहर एका उदरातून आलेलं आहे, आणि त्यामुळे काळकूट विषाचं हे भावंडच आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते नाही, काळकुटाचे सदोहर नाही. ज्ञानोबराय म्हणतात मी तुम्हाला परमामृत देतो. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये संतांच्या रचनेमध्ये अमृत नाही तर परमामृत आहे, की ते एकदा सेवन केलं
की त्या अमृतासारखं विफल ठरत नाही, की त्या अमृतासाठी देवांनी भांडण केलं. या अमृतासाठी कोणाला भांडण करण्याचं काम नाही, ते नित्य तुमच्याकडेच आहे. फक्त अज्ञानाचा पडदा तुमचा दूर करावा लागतो. आणि म्हणून अज्ञानाचा पडदा दूर साधण्यासाठी ज्या रचना संतांनी केल्या त्यामधली एक रचना जी आहे ती अंगाई गीताच्या रूपाने मदालसाचे अभंग आहे असंच म्हणावं लागेल. बाळा, तुझं स्वरूप तू जाणलं नाहीस, आध्यात्मिक जागृत हो, असे मदालसा वारंवार आपल्या बाळाला सांगते. आणि मदालसाला सांगते, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळ. काय गायन आहे? पर्यदे म्हणजे मला सर्व काही दे किंवा मला मार्ग दाखव. सोहम म्हणजे तो आत्मा मी आहे असा अनुभव तू घे, असं वारंवार आपल्या बाळाला अंतःकरणात सोहमचा उपदेश मदालसा रुजवते आहे. खूप सुंदर सुंदर अभंग आहे. पूर्ण अभंगाचा आपल्याला विचार करता येणार नाही, सीमित वेळ आहे. 9 मास कष्टाला अशी बाळाला म्हणते. 9 महिने तू प्रसूतीचे वेदना, संघर्ष, जन्माची प्रक्रिया सांगून जाते. गर्भात 9 महिने तू होता, 10व्याने प्रसूत झाली, जन्म देताना किती कष्ट झाले, दुःख, संघर्ष ध्यानात घे. हे सगळं सांगून शेवटी उपदेश करते बदालासा, स्मरे त्या हरिहराशी. काय करतो? त्या हरिहराला स्मरण कर. माऊली ज्ञानोबा आहेत तोच उपदेश आपल्याला हरिपाठात करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये हरी हरी हा शब्द हरिपाठामध्ये 56 वेळा आलेला आहे. त्या 56 वेळ जर विचार केला तर असं लक्षात येईल, आपण बोली भाषेत असं आपण नेहमी म्हणतो की तुला 56 वेळ सांगितलं, कळलं नाही का रे? तसं ज्ञानोबारांनी कदाचित आपल्याला सांगितलं असेल की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबारांनी 56 वेळ सांगितलं, पण ते आपल्या काही लक्षात येत नाही. याचं कारण, हरी हा शब्द सोपा आहे पण तो सहज नाही. कारण तो मुखात येण्यासाठी अनंत जन्माची पुण्याई आपल्याला असावी लागते. मात्र आपण सगळं प्रवचन ऐकणारे भाग्यवंत आहात की आपल्या मुखात हरिमुखेही येतात. आपण मदालसा या संतांचं वर्णन ऐकत आहोत म्हणून आपण त्या कॅटेगरीमध्ये नक्कीच नाही. मदालशीचे अभंग, त्यांचं महात्म दर्शन करताना आपल्याला असं सांगता येईल की लौकिक जीवन कितीही उन्नत करा, खरा आनंद देहाचा अभिमान सोडल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. ज्ञानोबराय अहंकाराचा फार फार ठिकाणी उल्लेख करतात. हा पृथ्वी तत्वापासून आलेला आहे, हा जाता जात नाही. आणि त्याचे त्याचे सुंदर रीत ज्ञानोबरांनी सांगितले. 6व्या अध्यायाकडे जा, ज्ञानेश्वरी मधला 6व्या अध्यायात ज्ञानोबरांनी आसन कसं लावावं, ते आसन कसं टाकावं, बसावं कसं, आजूबाजूची परिस्थिती कशी असावी, कोणते प्राणी असावे, कोणते प्राणी नसावे, वारा कसा असावा, हे सगळं वर्णन केलं. आणि शेवटी सांगितलं, ते येतं स्मरतेने आदरे. सद्गुरूंचं स्मरण करा, स्मरतेने आदरे, आदरानं स्मरण करा. सबाह्य सात्विक भरे, सबाह्य सात्विकता भरते. आणि मग मग ज्ञानोबराय बोलतात की मग कसमस मोडे अहंकाराची. कसमस विषयांची कसमस मोडे. आणि मग अहंकार जो आहे, तो अहंकार जो अहंकाराचं काठिण्य वेरे अहंकाराचे. काठिण्य विरे, जो अहंकार पृथ्वीत्वापासून आलेला आहे, जो कडक आहे, काठिण्य आहे, तो विरून जातो. आणि म्हणून सद्गुरु स्मरणामध्ये अहंकार विरतो. म्हणून ज्ञानोबरायांचा जास्त भर आहे की संतांची स्तुती करावी. संतांचं स्मरण करण्याचा तो मार्ग आहे. आणि संतांचं स्मरण केलं की आपलं काठिण्य विरून जाते. मदालाचा सुद्धा मुलांना सांगते की अहंकार घालवा बाळा. ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन करताना फार सुंदर ओवी दिलेली आहे. मला मोह आवरत नाहीत आपल्याला सांगायला. माऊली बोलतात, चित्ते अहंते ठाऊ. चित्तामध्ये अहंते ठाऊ, चित्तामध्ये अहंकाराचा ठाऊ म्हणजे ठिकाणा. अंतःकरणात तुमच्या चित्तामध्ये अहंकार आहे. चित्ते अहंते ठाव, मुखी सकळ शास्त्र सराव. बोलताना सकळ शास्त्राचा सराव झालेला आहे, भराभर मुखातून येतात. चित्ते अहंते ठाव, मुखी सकळ शास्त्र सराव. ऐशी कोडी एक जन्म जावो तरी न पाविजे माते. अशी कोट्यावधी जन्म जरी गेले
तरी माझी प्राप्ती होणार नाही. हे कोण म्हणतं हे महत्वाचं आहे. माऊली ज्ञानोबांनी ही ओवी भगवंताच्या मुखातून प्रगट केली आणि भगवंत बोलतात, चित्ते अहंते ठावो मुखे सकळ शास्त्र सरावो, अशी कोटी एक जन्म जावो तरी न पाविजे माते. अशी कोटी जन्म गेले तरी मी तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि म्हणून मदाल असा बाळाला सजगता राहता उपदेश करते आणि सांगते, बाळा अहंकार तुझ्या अंतःकरणातून घालून टाक. या अभंगाचं ज्ञानमूल्य फार मोठं आहे. आणि सुख दुःखाचा आत्म्याशी काही संबंध नाही असाही उल्लेख आहे. आणि खरा मी अविकार निर्विकल्प आनंद रूप आहे असं मदालसा आपल्या बाळांना सांगते. माऊलीची फार सुंदर ओवी आहे या संदर्भात. एक सोनं असते ना आपलं, तर सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर आपण सोन्याचे अलंकार आठवतो आणि दुसरा अलंकार करायचा आहे. आपल्याला एक अलंकार मोडायचा आहे, दुसरा अलंकार कढायचा आहे. आपण गेलो त्यांच्याकडे आणि सांगितलं की मंगळसूत्र घ्या आणि मला आता दुसरा एक हार करून द्या छानपैकी नवीन डिझाईनचा. मग ते काय करतात की आपला हार घेतात, तो आठवतात, आठवल्यानंतर आपल्याला नवीन करून देतात. माऊली ज्ञानावर आहे तोच दृष्टांत आपल्याला देतात. माऊली बोलतात, आटते अलंकापरी आटणाऱ्या अलंकारा नाटते न आटणार कनक असे जयापरी. आटणाऱ्या अलंकारामध्ये न आटणार ज्याप्रमाणे सोनं असतेच, तैसे मरते जीवापरी अमर जे आहे. अनेक प्रकारच्या उपाध्या मरताना दिसतात, जाताना दिसतात, नष्ट होताना दिसतात. मरते जीवापरी अमर जे आहे. मरताना जीव दिसले पण त्याच्यामध्ये अमर असलेलं तत्व जे आहे ते मी आहे. हे संत आपल्याला सांगतात, सद्गुरू आपल्याला सांगतात. तेच मदाल असं आपल्याला सांगते की त्या अभंगाद्वारे मुलांना उपदेश करते आहेत की तू निर्विकार आहेस, आनंद रूप आहेस. आणि म्हणून आटते अलंकापरी नाटते कनक असे जय आपरी, तैसे मरते जीवापरी अमर जी आहे. हाच अद्वैताचा बोध मदालसाच्या अभंगात दिसतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी रूपकाद्वारे सुंदर पद्धतीने करून दिलेला आहे. या ओळीचं वैशिष्ट्य असं, ज्ञानोबांनी चैतन्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. चैतन्य शब्द त्या ओवीमध्ये नाही. पण आटते अलंकापरी नाटते कनक असे जयापरी, तैसे मरते जीवापरी अमर जे आहे. काय आहे ते समजून घ्या. काय आहे ते ज्ञानोबांची त्याला म्हणतात मेघ. ज्ञानोबा म्हणतात की ते मेघ जे आहे ते सद्गुरू शिवाय, सद्गुरू कृपेशिवाय तुम्हाला उलगडणार नाही. जनाबाई आपल्याला सांगतात ना की ब्रह्मज्ञानाने गोमटी आहे ज्ञानेश्वरी, पण त्या शब्दाला गाठ आहे. ते शब्दाची गाठ सोडायची असेल तर कोणाकडे जावं लागतं? आपल्याला सद्गुरूकडे जावं लागतं. आणि म्हणून ही स्त्री रूपातून उच्च दर्जाचं तत्वज्ञान पदार्थ प्रदान करणारे संत मदालसा आहे. राजमासा असूनही मुलांना राज्य सत्ता धन भोग न सांगता आत्मबोधाची शिकवण देणारी संत मदालसा आहे. परमामृताचा कुंभ प्रदान करणारी राजमाता मदालसा आहे. स्त्री शक्तीचं आध्यात्मिक रूप मदालसा आहे. ज्ञान परंपरेचे तेजस्वी प्रतीक मदालसा आहे. सर्वांना प्रेरणा देणारी पुराण प्रसिद्ध स्त्री मदालसा आहे. आणि आईसारखं स्नेही आणि अत्यंत प्रेमाने उपदेश करणारी जी आहे ती मदालसा आहे. मदालसीचे अभंग हे आपल्याला दाखवतात. या सगळ्या मदालसीच्या अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर असं दिसेल की ज्ञानोबरायांनी अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश भगवंताने अर्जुनाला कसा दिला हे सांगताना ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये करतात. आणि शेवटी असं दाखवतात, हृदया हृदया एक झाले. भगवंताने अर्जुनाला काय केलं की आलिंगन दिलं, खेव दिली. हृदया हृदया एक झाले, या हृदयचे त्या हृदयी घातले, द्वैतना मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. अर्जुनाचं आणि भगवंताचं द्वैत मोडलं नाही. अर्जुन अर्जुनच होते, भगवंत भगवंतच होते, पण हृदया हृदया एक झाले, या हृदयाचे त्या हृदयी घातले, द्वैतना मोडिता केले आपणासारखे पार्था. आपल्यासारखं पार्थाला केले. हा अद्वैत तत्वज्ञानाचा उपदेश भगवंताने अर्जुनाला कसा केला हे ज्ञानोबा या ओळीतून बोलतात.
हे ओवी जरा ज्यांना कळली नाही त्यासाठी ज्ञानोबारायांनी एक सुंदर दृष्टांत पुन्हा दिला, एक कथा गुंफून केली. ज्ञानोबाराय म्हणतात, संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. अर्जुना, तू संन्यासाचं ढोंग घेतलं, रूप घेतलं, चोरून नेली माझी भगिनी, माझ्या सुभद्रेला तू चोरून नेलं. द्वैत नुपजे मनी, माझ्या अंतकरणात द्वैत आलं नाही, कारण तू मी दोन्ही एक, कारण तू आणि मी एकच आहे. ज्ञानोबराय म्हणतात, संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी, द्वैत उपजे म्हणे, द्वैत द्वैत माझ्या अंतकरणात आलं नाही, कारण तू मी दोन्ही एक. ज्ञानोबराय त्याचाही उच्चार पुन्हा सांगतात की एर कळशीचे एरी रिचविचे जियापरी, एका कलशाने दुसऱ्या कलशात पाणी टाकावं तसं भगवंतांनी ते तत्वज्ञान सांगितलं. असाच काही बोध हा संत मदालसा यांनी आपल्याला समोर दिलेला आहे. आईच्या हृदयाचं विश्लेषण करता येत नाही, अत्यंत महान हृदय असतं ते, परंतु त्या हृदयाचा अनुभव आयुष्यभर पुरणारा असतो व न पुसणारा सुद्धा असतो. हृदयातून हृदयाला लावणारी हृदयातून हृदयाला लावणारी माताच असते. या मातेचं रूपांतर जर श्रीगुरु मध्ये झालं तर ते नाव म्हणजे मदालसा आहे, माताच आहे पुत्रांची. पण त्या मातेचं रूपांतर श्रीगुरूमध्ये झालं आणि श्रीगुरूमध्ये झाल्यामुळे तो बोध त्या मुलांच्या अंतःकरणात ठसला आणि अंगाई गीताच्या रूपाने त्याला अद्वैताचा अनुभव त्यांना आला. आणि असा अनुभव देणारी संत मदालसा आहे. त्या मदालसाचे चरित्र महान आहे, त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. आपल्या सगळ्यांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, आपण दिलेल्या संधींमुळे मी मदालसा अभंगाचं, ज्ञानोबरांचं हे थोडं चिंतन करू शकलो. जे काही माझ्या पुण्य माझ्या गाठीला आलेलं आहे ते मी तुम्हाला सर्वांना प्रदान करतो. या प्रवचनादरम्यान काही बोलताना काही शाब्दिक चुका झाल्या असतील तर त्या चुका असं म्हणा की माझ्या बुद्धीचा दोष, कारण आमच्या वकिलीमध्ये लोकांच्या सांगण्यानुसारच सगळं कार्य करावं लागतं. असं थोडं मी तुम्हाला विनोदानं म्हणेल की काही दोष झाले असतील तर त्या माझ्या बुद्धीचा दोष, पण योग्य प्रमेय काही माझ्या मुखातून आले असतील ते माझ्या श्रीगुरूंची कृपा. आणि आपण शांतपणे हे प्रवचन सेवा ऐकली, मला संधी दिली. आपण सगळ्या समितीचा मी आभारी आहे, ऋताताईंचा आभारी आहे. आणि शेवटी एकच सांगतो की संत स्तवनामध्ये आपलं परमभाग्य लपलेलं असतं. आणि म्हणून या निमित्ताने, आपल्या सर्वांच्या निमित्ताने मला ते सेवा आपण दिली. आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि माझ्या प्रवचनाला विराम देतो. थोडं चिंतन करूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानोबराय आणि सगळ्या संतांना नमस्कार. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद दादा, खूप छान सुंदर विवेचन. ऋताताईंच्या विनंतीला मान देऊन दादा तुम्ही आराधना समूहात आलाय व संत मदालसा यांच्या लौकिक चरित्राबद्दल खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आराधना समूहातर्फे तुमचे मनापासून आभार. दादा, आजचे प्रवचन खूप सुंदर झाला. दादांनी तुमची सुरुवातच प्रवचनाची खूप सुंदर झाली होती. संत मदालसांच्या अभंगांचे वैशिष्ट्य तुम्ही सांगितले, तसेच संतांचे चरित्र का अभ्यासावे, त्यांची स्तुती कशी करावी हे तुम्ही सांगितले. संत मदालसा ही मुलांना आत्मज्ञानाची पहाट दाखवते, ती खरोखरीच थोर म्हणावी लागेल. तुम्ही पुन्हा पुन्हा यावे व आमच्याशी ज्ञानेश्वरी बद्दल संवाद साधावा ही अगदी मनापासून विनंती. खूप अगदी खूप धन्यवाद. आनंदाने येईल. धन्यवाद दादा, धन्यवाद.
अर्चनाताई खरंच आपल्याला सांगून गेल्यात. मला जे बोलायचं होतं ते ताईंनी काम केलं, की ज्ञानेश्वरी बद्दल आपण आमच्याशी संवाद साधावा. आणि आपण जेव्हा जेव्हा श्री गुरूंबद्दल बोलत होता तेव्हा मुरगुडला मी एकदा जाऊन आली आहे, कारण इथे आज अनुराधाताई फडसावळे सुद्धा आलेले आहेत. तर नमस्कार करतो. आपलं स्वागत आहे. तर अनुराधाताईंनी आणि अलकाताईंनी मला खूपदा श्री गुरूंबद्दल सांगितलं होतं आणि त्यांचं दर्शन झालं. पुन्हा पुन्हा त्यांची आज आठवण येत होती आणि डोळ्यात पाणी येत होतं. अप्रतिम सुंदर विवेचन होतं आपलं. पुन्हा यावं दादा, हीच विनंती. आणि आपले आभार न मानता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. अगदी अगदी. मागते आपली सगळ्यांची रजा मागते. ताई ताई भडसावळे ताईंना काहीतरी बोलायचं एक. अनुराधाताई, 1 मिनिट अनम्यूट करा. हो. खूप छान झालं. एकंदर प्रवचन खूप छान झालं. मदालसेविषयी बरीच माहिती मिळाली. मी पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला. आणि डॉक्टर काकांची पुन्हा पुन्हा आठवण खूप छान वाटली. आणि तुम्ही जे म्हणालात की श्री गुरूंनी आपली कधीतरी आठवण काढावी, ते अगदी खरोखर पटलं. धन्यवाद. आपण तर त्यांची नेहमीच आठवण काढतो, त्यांनी कधी आपली काढावी. खूप छान. भाग्याचं लक्षण आहे. होय. धन्यवाद.